नमस्कार मंडळी. तर संध्याकाळी आले होते मार्केटवरून भाजी घेऊन आणि इथं बघा, इथं माझ्या लेकीनं बनवलं होतं, फ्लावर बनवलं होतं तिने. आतमध्ये क्राफ्ट पेपर आहे आणि बाहेरून तिने टिश्यू पेपरचं असं बनवलं होतं. तर खूप छान बनवलं होतं. तर मार्केटला गेली होती ॲक्च्युली कोथिंबीर आणण्यासाठी स्पेशली. पण आता आपण काय फक्त कोथिंबीर घेऊनच येतो असं काही नाही. दुसरं भाजीपाला छान दिसला की घ्यावासाच वाटतो. तर मला तर तसंच होतं. तर वाटाणा छान होता, तो वाटाणा आणला आणि घरी आणल्यानंतर असा वाटाण्याच्या शेंगा खाण्याची मजा काही वेगळीच असते. मीही खाल्ल्या आणि साहेबांनीही खाल्ल्या. तर इथं कच्चे टोमॅटो आणले होते. तर साहेबांना विचारलं मी की हे काय आहे सांगा बरं. तर ते म्हणतात की बोरं आहे, ते ॲपल बोरं असतात ना, तर ते बोरं आहेत. तर म्हटलं नाही, बोरं नाही, ते कच्चे टोमॅटो आहेत. ते ओळखूच शकले नाही. तर असं सगळं झालं. आणि नंतर मग मला बनवायचं होतं जेवण रात्रीचं. पण मुलांसाठी मग मी चायनीज आणलं होतं. अदितीला खायचं होतं मंचुरियन भेळ आणि अनिकेतला मंचुरियन खायचे होते. तर मग दोघांना ते आणले, तर दोघांनी ते खाल्ले. आणि नंतर मग भूकच नव्हती खायला त्यांना. ते रात्री जेवलेच नाही मग. तर म्हटलं मग आता आम्हाला दोघांसाठीच बनवायचं होतं. तर असे कोवळे असे वांगे आणले होते, छोटे मोठे. मेथी आणली होती. ॲक्च्युली मेथी शिल्लक होती, पण तरीसुद्धा मेथी घेऊन आले होते आणि कोथिंबिरीचं एक मोठी गड्डी घेऊन आले होते. तर म्हटलं आज वांगीच भाजावी आणि वांग्याचं भरीत करावं. तर मग छान अशी वांगी भाजली, 2-3 वांगे भाजली. आणि नंतर मग कांद्याची पात आणली होती ना मी, तर ती कांद्याची पात कापून घेतली आणि त्याच्यामध्ये कोवळा कांदा, कांद्याची पात आणि अजून चटणी, तेल असं टाकून छान असं भरीत बनवलं. आणि मुळ्याच्या चकल्या तळल्या, त्या साहेबांना आवडतात म्हणून, आणि 2 भाकरी टाकल्या. तर असं आमचं रात्रीचं जेवण झालं होतं. तर चणा चाट पण बनवला होता. चण्याची भाजी सकाळी बनवली होती, तर त्याचे चणे ठेवलेले होते मी, तर त्याचा चणा चाट बनवला होता. तर असं छान मिळून दोघांनी रात्रीचं जेवण केलं, मस्त असं गावठी जेवण.